Hello students, welcome. Students, this is my Rise Up Tutor channel. And last video I gave you icebreaker question answers of 11th standards poem 2.2 The Sower. Now let's see explanation about it. What is in? Students, I am giving you very simple language what is in. So listen carefully till the end. Okay students, let's see now students. Here this poem The Sower, which is written here by Tarulata Dutt. Actually this is written by Victor Hugo, and this poem is written by Victor Hugo in French, and from French to English that is described or translated by Tarulata Dutt. So Tarulata Dutt, who is the writer or poet of our poem. Okay, now information given on page 72. Victor Hugo, who was poet, novelist, dramatist of 19th century and who was important of French romantic writers, and his greatest work, his best known novels as Notre Dame de Paris, which was written by him in 1831, and then Les Miserables, which was written in 1962. Then about Tarulata Dutt, who was Bengali poet and known as Toru, wrote in English and French and was born on 4th March 1856 in Kolkata. And she is known as first Indian poetess to write verse in English and French. She translated so many poems, a dozen of poems, and completed a novel before her death at the age of 21. Now The Sower, which is translated by her, means Victor Hugo's poem, Season des Similes, Le Sower, and it is translated by Tarulata Dutt from French to English. Okay, what is story or what is the main theme of poem? The Sower is poem about a farmer who is sowing seeds, and he has seen many hard harvest in his life. However, he is so optimistic of having good harvest every time it was grain. म्हणजे बघा स्टुडंट्स, किती म्हणजे हे जी काय पोयम आहे ते फार्मरबद्दल आहे, आणि तरुलता दत्त यांनी फ्रेंच मधून इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट केलेले आहे. फ्रेंचमध्ये पहिले विक्टर हुगो यांनी लिहिलेली होती, आणि तरुलता दत्त ह्या फिमेल आहे ज्याने ही पोयम आपल्याला आणलेली आहे. त्या म्हणतात की यामध्ये जो काय फार्मर आहे तो अतिशय आशावादी आहे, त्याला गुड हार्वेस्ट आपल्या शेतातून पाहिजे आहे, त्यासाठी तो पेरणी करतो आणि हार्ड वर्क आहे, ते हार्ड वर्क सिन्सिअरली एकदम करत असतो. आणि मग वर्किंग आवर्स त्याचे किती कामाचे संपले तरी चालेल, तो हार्डवर्क करत राहतो आणि कॉन्फिडंट असतो त्यांच्या प्रत्येक कामामध्ये, आणि ते सर्व मॅजेस्टिक आहे किंवा आपल्याला इन्स्पायर करून जातं. अशा क्वालिटीज सर्व ज्या काय आहेत फार्मरच्या, त्या फार्मरच्या क्वालिटी आपल्याला प्रत्येक ठिकाणावरून नोटीस होतात ह्या पोयममधून. आणि अशा पद्धतीने त्यांचं जे काम आहे ते काम कशा पद्धतीचं आहे, ते काय आपल्याला मेसेज देऊन जातात की म्हणजे दॅट टॉट अस टू हॅव डेडिकेशन अँड डिवोशन फॉर आवर वर्क. म्हणजे आपल्या कामाबद्दल आपल्याला डेडिकेशन आणि फारच डिवोटिंग पाहिजे आपण आपल्या कामाबद्दल. ह्या काही गोष्टी म्हणजे मेसेज म्हणा आपण या पोयममधून आपल्याला वर्करच्या थ्रू भेटलेल्या दिसून येतात. Now see students, what is in first line? Sitting in a porchway cool. Sitting in a porchway cool means what? कोण बसलेला आहे? तर तरुलता दत्त जे आहेत, तरुलता दत्त ह्या बसलेल्या आहेत त्यांच्या वरांडामध्ये, एकदम शांत अशा बसलेल्या आहेत. सनलाईट आय सी डाईंग फास्ट. म्हणजे ते काय करत आहेत तर सनलाईट बघत आहेत, एकदम सनलाईट बघतायत, आणि त्यांना लक्षात येते की आता म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे, आणि त्याच्यानंतर बघा त्यांनी पुढे काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ट्विलाईट हॅसन्स ऑन टू रूल, वर्किंग आवर्स हॅव वेलने पास्ट. म्हणजे काय स्टुडंट्स? ट्विलाईट मीन्स वॉट? तर
ट्विलाईटचं मिनिंग टाईम बिटवीन द डे अँड नाईट, ट्विलाईट. आणि शॅडोज इथे पर्सनिफाईड केलेले आहेत. हॅसन्स मीन्स इथे मूव क्विकली या अर्थाने आपण घ्यायचं आहे. तर म्हणजेच काय तुम्हाला मी म्हणलं मगाशी की टाईम बिटवीन डे अँड नाईट म्हणजे डे संपत आलेला, आता नाईट म्हणजे इव्हिनिंग वगैरे, इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे, सूर्यास्ताला चाललेला आहे. ट्विलाईट हॅसन्स ऑन टू रूल वर्किंग आवर्स हॅव वेलने पास्ट. वेलने म्हणजे काय, तर वेलने म्हणजे ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली और एक्झॅक्टली जस्ट अबाउट. जास्त काही नॉट कम्प्लिटली, ऑलमोस्ट नॉट ओव्हर, पण रात्र व्हायला आलेले, संध्याकाळ झालेली आहे. नेक्स्ट वन बघा, शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट सो वर लिंगर स्टील. शॅडोज मीन्स वर कव्हरिंग रन अक्रॉस द लँड्स. जे काही शॅडोज आहेत ते पर्सॉनिफाईड केले बघा. शॅडोज म्हणजेच काय, थोडक्यात सावली पडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे संध्याकाळ होऊन गेलेली आहे, लँडवर सगळीकडे सावली पडलेली आहे थोडक्यात, म्हणजे रात्रीच्या दिशेने चाललेले आहे, रात्र व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू. पण सोवर काय आहे, अजूनही त्याच्या शेतामध्ये सोवर लिंगर्स म्हणजे काय करतात, तर हँग्स अराउंड, रिमेन्स अराउंड. पण सोवर अजूनही तिथे त्यांच्या शेतामध्ये तसंच थांबलेलं आहे, काम करत. त्याला कामाचे म्हणजे वेळ झालेले आहे, आवर संपलेले आहेत कामाचे तास वगैरे, एवढं लक्षातच येत नाही, इतका तो त्याच्या कामामध्ये डेडिकेटेड दिसून येतो, हार्डवर्क करताना दिसून येतो. काम त्याला सक्सेस न्यायचं आहे, करायचं आहे, किंवा गुड जे काय आहे त्याला सर्व फार्मिंग करायचं आहे. त्यामुळे तो त्याच्या कामामध्ये पूर्णपणे कॉन्फिडंट आहे आणि इन्वॉल्व झालेला आहे असं दिसून येत आहे. असं पोएममधून पोएटला आपल्याला सांगायचं आहे. देन बट सोवर लिंगर स्टील ओल्ड इन रॅग्स. ओल्ड इन रॅग्स म्हणजे काय, तर फाटके तुटके असे काही कपडे असतात, अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. ओल्ड जुने जर्जर झालेले कपडे आहेत. ती पेशंट स्टँड्स मीन्स फार्मर एकदम काम आहे, शांत आहे, शांत पद्धतीने अशा जुन्या कपड्यामध्ये तुम्हाला दिसून येतो. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. आणि पोएट काय म्हणतात की मी त्याच्याकडे बघितलं ना तर मला असं वाटते की एकदम अचंबित मला करणारा तो क्षण आहे, थ्रिल होते मी. ब्लॅक अँड हाय हीज सील हाऊट. ब्लॅक अँड हाय बघा, ब्लॅक आणि हाय तर तुम्हाला कळलंच असेल, ब्लॅक कलर आणि हाय उंच असं आहे. आणि सील हाऊट म्हणजे शेप, आउटलाईन ऑफ समवन अगेन्स्ट अ ब्रायटर बॅकग्राऊंड. म्हणजे त्यांचा शेप आहे तो त्या पद्धतीने दिसत आहे जेव्हा पोएट त्याच्याकडे बघतो, फार्मरकडे बघतो तेव्हा. आणि सडनली म्हणजे ते फार्मरकडे लक्ष जातं पोएटचं, आणि त्यावेळेस पोएट कसा शेतामध्येच थांबलेला आहे, क्लोज पूर्णपणे त्यांचे असे फाटके तुटके म्हणजे ओल झालेले शाबी झालेले आहेत, आणि पोएट अट्रॅक्ट होतो त्यांच्याकडे. हे सर्व इथे दाखवलेलं आहे आपल्या पोएममधून, लाईनमधून आपल्याला दिसून येत आहे. ब्लॅक अँड हाय हिज सील हाऊट डोमिनेट्स द फुरोज डीप. डोमिनेट्स मीन्स तिचे जे काही ओव्हर शॅडोज आहेत. द फुरोज डीप म्हणजे लाईन और ट्रेंच और चॅनल. तर हे सर्व आपल्याला इम्प्रेस करून जातात. हे सर्व गोष्टी आपल्याला काय करून जातात, इम्प्रेस करून जातात. त्याचं हार्डवर्क इम्प्रेस करून जातं. म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला जे काही पोएट आहेत ते कशा सांगतात की वर्किंग आवर्स जे आहे जे फार्मरचे ते संपत आलेले आहेत, आणि सगळे शॅडोज आपल्या लँडवर कवर व्हायला लागलेले आहेत. प्लेस पूर्णपणे एम्प्टी व्हायला लागलेला आहे. सगळे बाकीचे वर्कर्स सगळे बाकीचे फार्मर्स नाही, वर्कर्स सगळे घरी गेलेले आहेत त्यांची कामं करून, पण फार्मर्स अजूनही तिथेच रेंगाळत आहे. आणि त्यामुळे पोएटचं लक्ष त्या फार्मरकडे जातं, आणि किती शांत आहे तो असं दिसून येतं पोएटला ॲपिरन्स त्याचा. त्याचे कपडे फाटके वगैरे असले तरीसुद्धा, पण तो अतिशय त्याचं काम म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिवली आणि एकदम लक्ष देऊन असं हार्डवर्किंगनं नोबल पद्धतीनं करत आहे असं पोएटला दिसून येत आहे. नंतर पोएट काय म्हणतात बघा की त्याचे जे फाटके तुटके कपडे आहेत तर ते एकदम त्या फाटक्या तुटक्या कपड्यातून सुद्धा पोएटला नाही फार्मर हा एकदम कॉन्फिडंट वाटतो. त्याची शॅडो जी आहे ती लाईन जी बघितली, शॅडो वगैरे बघितलेली आहे, शेप वगैरे, तर त्याला डॉमिनेट होते, एकदम प्रभावित करून जातो त्याचं ते हार्डवर्क बघून, त्याचं फील्डमधलं काम बघून. आणि शॅडोज ऑफ शॉवर जे आहे अपेअर्ड बिगर अँड द डीप ट्रेंचेस लुक स्मॉलर मेकिंग द ह्युमन बिंग मोर इम्प्रेसिव्ह. आणि अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात ते प्रभावी करणारे त्याचे ते पर्सनॅलिटी इथे पोएटला वाटते. नाव नेक्स्ट बघा. नाव टू सो द टास्क इज सेट सून शाल कम अ टाईम टू रिप.
आता बघा काय तर त्याचं आता टास्क म्हणजे मेन काम आहे सीड वगैरे पेरायचं, ते मेन आता चालू होणार आहे. म्हणजे गुड हार्वेस्ट त्याला करायचं आहे, ती वेळ आलेली आहे, गुड हार्वेस्टची वेळ आलेली आहे. आणि फार्मर खरं तर ओल्ड आहेत, वयाने ओल्ड आहेत, फाटके तुटके कपडे घातलेले आहेत. आपण मग अशीच बोललो, सून शॅल कम अ टाईम टू रीप. आता वेळ आलेली आहे, सीड्स जे काही पेरलेले आहेत ते सगळे म्हणजे ते आता हार्वेस्टिंगची वगैरे अशी सर्व वेळ आलेली आहे. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड. आणि बघा हे काम करत असताना पुढे मागं त्यांची जी काय पर्सनॅलिटी आहे ते होत असते. आणि पुढे मागे बघतो आपण त्यांची पर्सनॅलिटी होताना, तर ते अजूनही कसे आहेत तर एकदम असं ते हार्वेस्टिंग करताना आपल्याला एक्सपेक्ट नाही करू शकत. एकदम त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसून येतो आणि पूर्ण उत्साहाने एकदम कॉन्सन्ट्रेटिव्हली ते तिथे काम करताना दिसून येतात. त्यावेळेस त्यांची फार मोठ्या प्रमाणात एनर्जी तिथे शेतामध्ये त्याने घातलेली दिसून येते. त्याचा उपयोग काय कोणाला होणार आहे, फ्युचर जनरेशन जे काय आहे त्यांना. कारण त्याने ते शेत आपलं सकस ठेवलेलं असतं, फर्टिलिटी शेताची चांगल्या रीतीने लक्ष देऊन हार्ड वर्किंगने ही कंटिन्युअस चांगली ठेवलेली दिसून येते. नेक्स्ट बघा स्टँजामध्ये काय दिसत आहे तर फ्रॉम हिज हँड द प्रिशियस ग्रेन. प्रिशियस ग्रेन म्हणजे काय म्हणायचं आहे तर त्यांचं ते हार्डवर्क एफर्ट आहे की ज्याचा उपयोग प्रिशियस मौल्यवान ग्रेन त्यातून येतं. म्हणजे पुढच्या जनरेशनला त्याचा फायदा होणार आहे. शेती पण लँड पण जमीन पण चांगली फर्टाईल राहणार आहे, सुपीक राहणार आहे, असं त्याचं मिनिंग आपण इथे घेऊ शकतो. नेक्स्ट स्टँजा बघा, म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. म्यूज आहे म्हणजे काय, थोडं विचारामध्ये थोडंसं म्हणजे रेस्ट करतात आपले जे काही पोएट आहेत ती. आणि ती काय म्हणते की मी थोडी काय झाली रेस्ट इन थॉट बट काय बोलायचं त्यांना, आय सी हिम स्ट्राईड. आय सी हिम स्ट्राईड म्हणजे मी त्या फार्मरला बघितलं की टू वॉक विथ लॉंग स्टेप. तो चालत लॉंग स्टेपने गेलेलं मी बघितलं. डार्कनेस डीपन्स म्हणजे, आणि ते चालत जात असताना सुद्धा त्याच्या ते स्टेप्समध्ये सुद्धा कॉन्फिडंट होता, डिटर्मिनेशन होते स्ट्रॉंग, हे लक्षात आलं असं इथे पोएटला सांगायचं आहे. डार्कनेस डीपन्स, अंधार झालेला होता, फेड्स द लाईट. ओके. आणि पोएटचं इमॅजिनेशन बघा की ही जी काही त्याची फिगर आहे किंवा जाताना पर्सनॅलिटी आहे ती त्याने अनुभवलेली आहे सोरची. आणि त्यांच्या त्या एकदम असं मनाला ती भिडून गेलेली आहे. आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. म्यूज ॲज आय सी हिम स्ट्राईड, डार्कनेस डिपेंड्स, फेड्स द लाईट, नाव हिज गेस्चर्स टू माइन आयज आर ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे बघा तो गेलेला आहे, अंधार पडलेला आहे, घरी जात आहे. आणि नाव हिज गेस्चर्स, त्यांचे सर्व गेस्चर्स, हावभाव, सर्व रिॲक्शन्स माझ्या डोळ्यामध्ये आर ऑगस्ट म्हणजे नोबल पद्धतीने राहिलेले आहेत. आर ऑगस्ट म्हणजे डिग्निफाईड, इम्प्रेसिव्ह, नोबल अट्रॅक्ट केलेलं आहे पोएटला इथे फार्मरनी. अँड स्ट्रेंज आणि वेगळं वाटत आहे. हिज हाईट म्हणजे त्याचे जे काही इन्स्पिरेशन आहे, इम्प्रेसिव्ह होतं सगळं, इम्प्रेसिव्ह फिगर होती हाईट म्हणजे. सीम्स टू टच द स्टेरी स्काईज, आणि ते पूर्णपणे गगनाला भिडलेलं आहे. त्याची पर्सनॅलिटी, त्याचं कॅरेक्टर, आणि ते खरंच घेण्यासारखं आहे. म्हणजे इम्प्रेसिव्ह फिगर आहे सोरची, ती टच झालेली आहे माझ्या माइंडला, माझ्या मनाला, माझ्या डोळ्याला. मी जेव्हा त्याची पर्सनॅलिटी हे सगळं बघितलं, हार्डवर्क, डेडिकेशन, कॉन्ट्रीब्युशन जे काय आहे, कंटिन्युअस वर्क, डिटर्मिनेशन हा त्याचा मेन स्वभाव, आणि करेज, पेशन्स, हे सर्व आपल्याला त्यातून दिसून आलेलं आहे असं आपल्याला इथे तरुलता दत्त यांनी सोरबद्दल सांगितलेलं आहे. स्टुडंट्स, I think almost all students here one getting the central idea about our poem. Poem is about dedicated farmer who is striving hard, tirelessly with great expectations of having good harvest. Okay, and he has seen many harvest in his life. Still, he is hopeful and optimistic about his success. And he is looking forward to seeing a good harvest in coming days. Okay, students, thank you. See again my next video as early as